एक मिनिट, कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? इकडे डायरेक्ट कसे घुसलात? ए विराज, ए विराज, विराज, हे कोण आलेत बघ? एक्सक्यूज मी, कोण आहात तुम्ही? थांबा थांबा. ए मोनल, चल घरी जा, चल माहिती जास्त डोक्याला ताप जा, चल. ए रे 12:30 वाजले यार, 2 स्किट केल्यात तिकडे, माहितीये का? डोक्याला जा 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 जा. नाही नाही, मी मोनाल नाही आहे. अरे बापरे, आज हे वाढून ठेवलंय. एक मिनिट, हे तुम्ही कोण आहात? तुम्ही डायरेक्ट हे एक प्लीज प्लीज बिहेव युअर सेल्फ. तुम्ही समीर चौगुलेस ना, हास्य महारथी? हो, मी समीर चौगुलेच आहे. तुम्ही कोण आहात? मी हडद, हे खवीस आणि हा मुंजा. नाही, तुमचा स्वभाव नाही विचारला, नाव विचारलं. तुम्ही कोण आहात? याच्यावर काय तेच तर आम्ही सांगितलं. मी क्यूट हडद, मी कातर खवीस आणि मी सटक्या मुंजा. म्हणजे यार तुम्ही सेल्फी पाहिजे का तुम्हाला? शेजारच्या स्टुडिओ मधून आलात का? या पटकन सेल्फी घ्या. या चल 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 चल. सेल्फी काढायला आम्हाला प्रॉब्लेम नाहीये, पण सेल्फी मध्ये आम्ही दिसलो तर पाहिजे. दिसलं तर पाहिजे म्हणजे का नाही दिसणार तुम्ही? आरच्या का दिसतोय का? आरशात हे काय दिसतोय मी? तू काढा काढा, सेल्फी काढा. हे अच्छा, बोट तशी आहेत तुमची. मला वाटलं हे. अरे तुम्ही सेल्फी नाही आहात. कोण आहात? कोण आहात तुम्ही? हॅलो हॅलो, गोस्वामी सर. हॅलो समीर. हा हा सर. अरे मी गाढ झोपलोय, त्यामुळे तुझा फोन काही मला ऐकू येत नाहीये. मी सकाळी तुझा मिस कॉल पाहून तुला फोन करेन. प्लीज. अरे काय माणूस आहे हा? अहो सर, इमर्जन्सी आहे सर, इकडे प्रॉब्लेम झालाय सर. सर माझा आयटम करताय सर तुम्ही, हे तरी सोडा मग. सर, अरे अरे हे अरे थांब रे. अरे 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 कोण आहात म्हणजे तुम्ही? ऍक्च्युली हे आहात तुम्ही? हे आहात कधी जातात माणसं गेल्यावर होतात ते आहात? आम्ही भूत आहोत. मी हडद, हे खवीस आणि हा मुंजा. तुम्ही हे आहात? हो. अरे यार विराज, ए ब्रेक, ती कुठे आहे? लवकर बोला, या ना. हे कोणीतरी या ना यार. हे दरवाजा उघडला जात नाही, बाहेरून कोणीतरी लॉक केलाय. दरवाजा नाहीच उघडणार. आम्ही तुमच्याकडे आलोय तुम्हाला सुपारी द्यायला. ऐका, मी हात सोडतो. मी काही केलेलं नाही हो. मी माझ्याकडे का आलात तुम्ही? कसली सुपारी? तुमचा तो नवीन शो आहे ना, सम्या सम्या मैफिलीत माझा, तो घ्यायला आलोय. सोडला मी, कालच सोडला मी. हो, आता विराज जगताप करतोय. हो खरंच विराज जगताप करतोय. विराज 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 गॅरेज माझा, असं असं. हे काय झालं? भूत विराजला घाबरतात? नाही नाही, आम्ही विराजला नाही, आम्ही विराजच्या कॉमेडीला घाबरतो. तुम्ही या मला माहिती आहे. हा, तुम्ही तो शो करता. नाही, त्यासाठी मी तुम्ही- खरंच सोडणार. त्यासाठी तुम्ही हास्य जत्रा सोडले. ही बातमी तुमच्यापर्यंत पण पोहोचली? अहो त्या पोर्टल्सवर विश्वास ठेवू नका. हे असे पोर्टल्स असतात ना, वाटेल त्या बातम्या देतात. तो काही बाई बातम्या देतात, ते स्वतःची विश्वासार्हता चेक सुद्धा करत नाहीत. बरं, ज्या सेलिब्रिटी बद्दल ते बातम्या देतात त्यांच्यावर काय बाबा आलेलं आहे, आज काय पाळी आली, ह्याचा काही विचार करत नाहीत ते. ऐका माझं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही प्लीज. मी खरंच तुम्हाला सोडा. अरे नाही, हास्य जत्रा सोडायला बेरिंग लागतं आणि यांच्याकडे नाही. नाही नाही, हास्य जत्रा सोडायला डेअरिंग लागतं. बेरिंग जे तुम्हाला आता जमत नाहीये.
ऍक्च्युली मी नॉर्मली पिक्चर मध्ये भूत बघितलेत, कुठलंही भूत असं कॉमेडी नसतं, हसायला आलंय मला. नका करू यार, अरे नका करू. तुम्ही माझ्याकडे का आलात पण? आम्हाला तुम्ही खूप आवडता. नाही. आम्हाला तुमची comedy खूप आवडते म्हणून आम्ही आलोय. आम्ही तुमचा हास्य जत्रेचा शो खूप बघतो. एक मिनिट, हास्यजत्रा बघता म्हणजे तुम्ही सोनी लिव्ह वर बघता हास्यजत्रा? तिकडे सोनी लिव्ह आहे तुमच्या इकडे? सोनी लिव तुमच्यासाठी, आम्हा भूतांसाठी सोनी डे. सोनी डेड म्हणजे? सोनी वाल्यांनी नवीन ऍप्लिकेशन तयार केलंय भूतांसाठी, सोनी डेड. अच्छा, म्हणजे आता सोनी चॅनलनी सगळ्यांचं मनोरंजन करायचा विडा उचलला की काय? जनरल स्टेटमेंट केलं, नाही जोक नाही केला. ऐका आम्ही हास्य जत्रा बघतो पण आणि तुमच्या हास्य जत्रेच्या सेटवर येतो पण. म्हणजे तुम्ही हास्य जत्रेच्या सेटवर येता? गेले आजचे एपिसोड आम्ही हास्य जत्रेच्या सेटवर वावरतो. काय सांगता मग? आम्हाला दिसत असे नाही तुम्ही? आम्ही नाहीच दिसणार. आम्ही आमच्या हडळींचं ना हास्य जत्रेच्या सेटवर हसण्याचं वर्कशॉप चालू आहे. हसण्याचा वर्कशॉप? ट्रेनर कोण आहे माहितीये? कोण? वनिता खरात. अरे बाबा रे, मला सोडा रे. अरे आणि सर्वांना दुसरी उघडा रे. ट्रेनर कोण आहे माहितीये? हा. प्राजक्ता माळी. तिसरी ट्रेनर सई तामणकर. आणि आमच्यातली एक हडळ आहे ना, तुमच्या मोनल कडलकची खूप मोठी फॅन आहे. हडळ मोनाची फॅन आहे? ती तिच्यासारखं गाणं पण गाते. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसी को खबर कौन है वो, अनजान है कोई. हळू करा. आय एम सॉरी, विथ ड्यू रिस्पेक्ट. आता कॉमेडी व्हायला लागली, हसायला लागले मला. हे नका करू प्लीज. हात जोडतो यार. मला सांगा, पण तुम्ही हास्यजत्रा सेटवर नेहमी येता, नेहमी येतो. कुणाला दिसत कसे नाही पण? ते आमच्यावर असतं. म्हणजे? आम्ही जर ठरवलं तर आम्ही तुम्हाला दिसू शकतो. आता तुम्हाला नाही दिसतो. हे, मी बघू शकतोय? इथं तुमच्यावर असतं. अरे बापरे. पण तुमच्यातला एक जण आहे जो आमच्या सगळ्या हडळींना बघतो. कोण? विराज जगताप. स्किट मधले पंच त्याला दिसत नाहीत, हडळी बऱ्या दिसतात त्याला. तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? तो भिंतीकडे तोंड करून डायलॉग पाठ करत असतो? मग तेच करत असतो तो. नाही, हडळींशी फ्लर्ट करत असतो. वाजवेल रे. आमच्यातल्या 3 हडळी आहेत ना, त्याच्या प्रेमात पडल्यात. त्यांना आम्ही कसं बाहेर काढला आमचं आम्हाला माहिती. हे चौकट राजा वाटायला लागला. सॉरी म्हणे. आय एम सॉरी. मला डिसरिस्पेक्ट नाही करायचं, मी भीतोय. पण हे असं हळूहळू चौकट राजा नका. हे नका. ऐका, मी हात जोडतो तुम्हाला. या ना आमची सुपारी. नाही, बा, ऐका, मी काही नाही करू शकत. तुम्ही हे करा ना, तुम्ही प्रसाद खांडेकरकडे जा. हा, तो अरे 15 मिनिटात लिहिल आणि 15 मिनिटात तो असं बसून देईल तुम्हाला कार्यक्रम. आम्हाला तुम्ही पाहिजे. तुम्ही खूप साधे. नाही, मग म्हणतो हे करा ना तुम्ही. ते ओंकार राऊत आहे किंवा आहे पीपी आहे, पृथ्वी प्रताप. नको तो ओंकार राऊत सतत सगळ्या हिडीस पिडीस करत असतो. अरे बा, पृथ्वी प्रताप आहे ना. तो नको. आम्हाला तुम्ही साधे सरळ वाटता. या ना. आम्हाला तुम्हीच पाहिजे. अरे मी नाही या ना, तुम्ही आमच्याकडे सोय करायला या. काय तू कोई मिल गया व्हायला लागले. नाही, हे नका करू. अरे भी मला येतो मी तुमच्याकडे येतो. पण कार्यक्रम कुठे? शालू मालू नावाचं कॅरेक्टर आमच्या इकडेच असं सेम आहे. अरे fan आम्ही सगळं थोडा उचलतो. ऐका, कार्यक्रम कुठे आहे? तुमचा लुच्चा मुंज मला खूप आवडतो. लोचन. सॉरी, ते लोचन मोज नाही. मी फक्त त्याला सांगायला गेलो. आय एम सॉरी. मी येतोय तुमच्याकडे. होय. अरे बापरे, आता काय? होय, चला जाऊया. चला. कार्यक्रम भूताच्या वाडीला आहे. होय, भूताच्या वाडीला. भूताची वाडी कुठे मला माहित नाही, पण ते गाडीला सांगाल ना मला परत इकडे सोडायला? भूताच्या वाडीला तुम्ही येऊ शकता पण तिथून रिटर्न नाही घरी जाऊ शकत. का? कारण तुम्हाला मरावं लागेल. आमच्याकडे शो करायचा असेल तर तुम्हाला मरावं लागेल. मला नाही भरायचं, मला खूप काम करायचं. आता आमचं सई आणि माझा एक चांगला चित्रपट सुद्धा येणार आहे, त्यासाठी थांबायचं मला. येतो मी येतो. पण माझी एक शेवटची इच्छा आहे. त्या मंचाला माझं देणं आहे. काय? मी एकटा येणार नाही. का?
मी आणि प्रसाद खांडेकर तुमच्या इकडे येतो. मला तिकडे जाऊन बोगद्याचं स्किट करायचंय. एवढं एवढं तेच बोगद्याचं स्किट का जे तुम्ही आणि प्रसाद खांडेकरने मिळून टीम वर्कने पाडलं. ते स्किट ना ते खूप बिग बजेट होतं पण ते 3.5 मिनिटात बोगद्यात गेलं. टीव्हीवर 3.5 मिनिटच दाखवलं ते. बोगदा नको. ऑफ स्पिनर वाटतं सारखं असं असं करता. हे नका नका हे करू. दुसरं. दुसरं मी हे दरोडेखोरांचं स्किट. आपल्या स्किटची एवढी दहशत आहे. भूत पळून गेले. पण तुम्ही किती चिवट आहात बघा. लाईव्ह बघितली दोन्ही स्किट तुम्ही तरी अजून चिकटून आहात खुर्चीला. अरे वाजव संपव. क्या बात खूप हसवलं. खूप भारी कॉन्सेप्ट अँड डेडली परफॉर्मन्स. थँक्यू. येस प्रसाद दा. तुमच्याबद्दल बोलण्याच्या आधी प्राजक्ता, ज्या समीर दादाचं तू वाह वाह करून कौतुक केलंस, त्यांनी तुझ्या नृत्याचे वाभाडे काढलेत काही क्षणापूर्वी. म्हणूनच त्याच्यावर ही वेळ ओढवली हे लक्षात घ्या. वा वा. नाही पण प्राजक्ता, तू हे दरवेळेला खूप स्पोर्टिंगली घेतेस, त्याकरता तुझं कौतुक. थँक्यू. बहारदार, सम्या, हे तिघं जरी भूत असले तरी तू आजच्या स्वच्छ विनोदाचा वर्तमान आहेस आणि तुम्ही सगळे मिळून उत्तम विनोदाचं भविष्यात हे वा नक्की. वा 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 दादा. नमा फॅन्टॅस्टिक. दत्तू फॅन्टॅस्टिक. मस्त बेरिंग आहे, दिसतोयस पण गोड. मोरे, मेकअप कमाल आहे तुझा, कमाल. बाकी मस्त, मजा आली, वंडरफुल. येस सई. टेरिफिक परफॉर्मन्स होता. खूप मस्त कॉन्सेप्ट होती आणि खूप मजा आली. खूप पर्सनल आपल्या जगातले पंचेस ऐकून मला तरी खूप मजा आली. आणि जेव्हा आपल्या सगळ्यांच्या या मस्तीमध्ये आपला कॅप्टन सहभागी होतो तेव्हा इट सेज अ लॉट अबाउट आवर टीम आणि मला ते खूप आवडतं. नमा, कडक दिसतेस आणि तू स्वतः इतका एन्जॉय केलास परफॉर्मन्स, त्यामुळे एक स्मितहास्य आमच्या गालावरती होतच. मोरे, आय लाईक इट मॅन. आय लाईक वॉट एव्हर यू डू. खतरनाक दिसताय आणि एकट्यात तर तुम्ही खतरनाक असताच, पण आज दुकट्यातही खतरनाक दिसताय. दत्तू मस्त, मजा आली गाईस. येस, खरंच खूप मजा आली. जीते रहो. मंडळी, कदम सरांच्या शाळेमध्ये आज बसवलं जाणार आहे एक छोटंसं नाटुकलं. चला बघूया तिथे काय काय गमती जमती घडतायत तेच दाखवायला मंचावर येतात हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. पागलच आहे एक. तू सांगितलं होतं ना माझ्या नादाला लागायचं काम नाही. वनिला शानी आहे, कोणत्या बापाला पण घाबरत नाही, कळलं ना? अगं उठ नाही तर मी मरेन. उठ नाही तर मरेन. मेल्याशिवाय उठणारच नाहीये मी. अरे दत्त्या बघताय काय? उठ वाचवा ना मला. ये बने, सांग ना तिला, नाही तर आपलं पण डब्बा खायला. हे वनिता, सोड ना त्याला. फक्त तू बोललायस म्हणून सोडलाय. तू मला खूप आवडतोस. पण मला तू नाही आवडत, मला प्रिया आवडते. ए, मला प्रिया आवडते. पण मला तुम्ही दोघं पण नाही आवडत. मला दत्तू फत्तू आवडतो. हिला पण कोण आवडतं? ए, दत्तू आवडतो. नाही पण मला तू नाही आवडत. मला ती दुसऱ्या वर्गातली चेतना आवडते. अरे पण ती केवढी मोठी आहे. ती 7वी मध्ये, आपण 3री मध्ये. पण- बघ ना, तू 3रीतला मुलगा वाटत नाहीस ना, म्हणून आम्हाला वर्ग सांगावा लागतो, कळतंय का? हे सरले सरले हे सरले हे सरले हे सरले 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 सरले. आता पुढचं काय खरं नाही. सरले एक साथ नमस्ते, आम्हाला सगळं समजते. जांबारी
जांभारी बसा 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 बाई. राहू दे बाई, तू नको, तू नमस्कार संपलाय आता, राहू दे तू बस. बस. हा तर बालांनो, जांभारी हीच एनर्जी आपल्याला ठेवायची आहे काय आहे? तर बालांनो, मी तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगणार आहे. आनंदाची गोष्ट. अरे हो, मी आनंदाची गोष्ट कुठे सांगितली? तर आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या शाळेत स्नेह संमेलन होणार आहे. मी पण गाणार. आपल्या शाळेत शाळेचे तर आपल्या शाळेत हे नसनी. सनी झालं हे तर लय चुकले. नाही. आपल्या शाळेचे हे आहे. सर हे काय आहे? स्नेह संमेलन आहे. ते कसे लिहितात? आत्ताच म्हणणं कळलेलं आहे की जे आपल्याला लिहिता येत नाही ते करायचंच नाही. म्हणजे काय, ती गोष्ट लिहायची नसून ही करायची गोष्ट आहे. म्हणजे काय हो गुरुजी? म्हणजे काय, आपल्या शाळेतला जो वर्ग आहे त्यांनी स्नेह संमेलन मध्ये एक नाटक करायचंय बालांनो. गुरुजी नटसम्राट नाटक करूया. नको रे बाला, नको. आपल्याला जे झेपल तेच आपल्याला करायचं आहे. तर ब्युटी अँड द बीस्ट करूया. एहे रे इंदलकर, ही कदमांची शाळा आहे ना, मग कदमाला बोलता येत नाही, वाचता येत नाही, लिहिता येत नाही, ते आपल्याला का बरं करायचं आहे? आपल्याला आपल्या गावातली गोष्ट करायची आहे. म्हणजे कुठली गोष्ट करायची आहे? भोपल्यातली म्हातारी. चल रे भोपले, चल रे भोपले, टुनुक तुझं लय टुनुक होते तिकडे सांग. तर गोष्ट अशी आहे बाला नो, आम्हाला माहितीये. तर एक म्हातारी असते. मग ती म्हातारी कुठं बरं जाते? है ना, लेकीकडे जाते. ती लेक कुठं असते? लांब असते का नाही. मग मध्ये काय लागतं आपल्याला? जंगल लागते. मग त्या जंगलात कोण येत? कुत्रे झालं म्हाताऱ्या. वाघ येतो ना, कुठे करतात मग तेच. हा तर वाघ येतो ना. वाघ दिसल्यावर म्हातारी काय बोलते? मी माझ्या लेकीकडे जाते, तूप रोटी खाते, झाड दूध होते, मग मला खा. वा, सगळी गोष्ट तुम्हाला किलर पाठ झाले. व्हेरी गुड. आता आपल्याला हे गोष्टीचं नाटक करायचं आहे. गुरुजी मी म्हातारी करणार. तू ऑलरेडी जाडजूड आहेस, तूच वाघाला खाशील न. तू तूप खाऊ नकोस. हा बाय, दोन गोष्टी लक्षात ठेव. तू आता तूप खाऊ नको न खूप खाऊ नकोस.
तू थोडंसंच खा म्हणजे काय होईल तू अशी बारीक सारीक कुरकुरी होतील आणि मग कुरकुरी जळलीस का पुढच्या वर्षी तुला म्हातारी करायचंय किलर Killer. लरू नको करतो मी काहीतरी करतो लरू नको हा तर म्हातारी तुला करायची बाबा गुरुजी 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 किरकोळ कुरकुरीत प्रियाला म्हातारी करायची मस्त करेल वा वा तरी मी म्हातारी परमेश जास्त उदू नकोस कळलीस ना तू सांगितलं ना म्हातारीचा दोन मीच करणार म्हणजे मीच करणार नाही ती करणार मी करणार माझे पप्पा या शाळेचे चेअरमन आहेत तुम्हाला सांगून या शाळेतनं काढून टाकायला सांगेन मग बसा भोपल्यामध्ये तुनुक करत आत्ताच म्हणणं कळलेलं आहे ही म्हातारी चांगली करू शकते हे, ए, तू नको ही म्हातारी कर त्याला इकडे ये तुला कळत कसं ना तिचा बापू चेअरमन आहे एका नाटकासाठी म्हणे ती शाळेतून काढून टाकत तर मी काय करू तू एक काम कर तू सेकंड मेन रोल कर कुठला हिच्या पोरीचा म्हातारीच्या पोरीचा रोल करायचा चला नाटक करूया चला सगळे इकडे या बाजूला इकडे सगळे इकडे चला इकडे या. उचला पटापट पटारा ही जागा मला क्लिअर अवरेज करशील उठले जरा असं काही करशील इकडे सगळे इकडे या हा आता थोडस सेटअप मी तुम्हाला सांगतो सेटअप अंदाजे सेटअप कसं असणार नाटकात आपल्याला यो रस्ता असणार आहे म्हातारी इकडून जाणार टुनुक करत इकडून जाणार किलर चला इकडे या मी ना तिकडे येणार तुम्ही इकडे या माझे पाय दुखतात ना आम्ही काय तुझ्या बापाचे नोकर आहोत तू नसेल बसाऱ्या मी तिच्या बापाचा नोकर आहे आपण सगळेच इकडे जाऊया चला इकडे ऍक्च्युली जी मगाची मी जो असा रस्ता सांगितला होता तो कॅन्सल रस्ता इकडून सुरू होणार आता इकडून सुरू होणार तू वाकर नाही सर वाघ नको सर सर मी कोल्हा करतो एक नंबर कोल्हा करतो दाखवतो तुम्हाला त्याच्या आईला सगळी लपडी झाली बाला कुय 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 ही मस्ती आहे तुझी वसाऱ्या आम्ही तुला मेन रोल द्यायचं बघतो ना तुला कुय 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 करायचा तू वाग वाटल गुरुजी गुरुजी मी वाक करतो मला येतो तू आधी लहान मुलगा हो वसाऱ्या नको आई लगेच कसं रुसतोस रे रुसू नको मी काहीतरी करतो एक काम करूया तू भोपला हो चला तालीम करूया चालेल, मी चला. भोपळा म्हणतो. हा भोपला आणि ही- उठ, काय करतोस? उठ. काय केलंस तू वसारे तुम्ही बोलला ना म्हातारी भोपल्यामध्ये बसते अरे मी बोललो म्हातारी भोपल्यात बसते भोपल्यावर बसते असं नाही बोललोय सगळे बिया बाहेर पडल्या बघ बाय तू म्हातारी करायचं. तू म्हातारीची मुलगी आणि तू म्हातारीची मुलगी हा तू एक काम कर म्हातारीची मुलगी कुठे राहते मग चला तिकडे चला तिकडे ला हा तू वाघ मी? हा आणि भाऊ तू झाड चल इकडे हा झाड कुठं आहे येस व्हेरी गुड 2 ट्रम्बरेल घेऊन बसलास आहेस अरे झाड करशील ना झालं सगळं दाखवायला लागतं झाड कसं असतं हा आणि तू वाघ जंगलातून येतो हे, दाराच्या मागून येणार बाई तू हसवल हो हा तू हसवल किलर आता म्हातारी चालणार टुनुक का चालणार इच्छा असले म्हातारी अशी चालणार ना पप्पाला नाव सांगू नको अशी पण चालेल म्हातारी मस्त करतेस तू अशी पण म्हातारी कर. तिकडनं येऊ हा ए बरोबर ना अशी म्हातारी चालेल चालेल चला करा हा चला चल रे भोपल्या नमस्कार हे करायचं. मी आहे म्हातारी हा हा आणि मी चालले माझ्या लेकीकडे तिकडे जाताना मला लागतं एक मोठं जंगल हा. मी आहे एका जंगलामध्ये दिसतो मला एक गुबू मस्त गोंदस वाघोबा काय रे वाघ आहेस तर तू वसाऱ्या वाघ आहेस वाघ तू कशाला घाबरतोस तिने घाबरायला पाहिजे अरे तू घाबर नाही यार तुला कळत नाही तू घाबर तू जास्त घाबरतोय गुरुजी गुरुजी आपण एक काम करूया हिला म्हातारी नाही गुरुजी आपण हिला म्हातारी करूया ना हा चालेल जर तू म्हणाला तर मी म्हातारी करेन अरे
अरे नको ना यार. तुझ्यापेक्षा तर छान चेतना म्हातारी करेल. चेतना चांगली म्हातारी करणार आहे भाजपुरी करशील तू कुठे काय करतेस? कशाला मारतेस तू त्याला? मग तो कशाला बोलतो म्हातारी चांगली चेतना करणार आहे तू मारते कशाला त्याला? कळत नाही तुला? ये रेस का तू? नको नको सांगू. मी पण त्याला मारतो कशाला? कळत नाही. इकडे इकडे. आता एक तुम्ही थांबा. दिस इज एव्हरीबडी होल्ड. तुझा रोल आता. तुझा काय रोल आहे? अस्वल अस्वल आहे. होल्ड हा होल्ड. चल हसबल. अरे वसरे हसबल कराय सांगतोस खेकड्यासारखं काय करतोस? गुरुजी दुखतंय ते मारले तिने. ऐक ना बाबा ऐक ना तू आपलं नाटक करायचं ना तू काही करतोस तू मी करते काहीतरी. ए खेकडा उठ 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 इकडे. ए मला इकडे. तू झाड शिफ्ट हो. तू झाड कर आणि तू अस्वल करा. चल अरे हे काय करतोस बसल्या? सर माझ्या फांद्या दुखतायत सर. फांद्या काढून मारीन मसाऱ्या. फांद्या दुखतात असं समाज वारा नाहीये. फिक्स नाही झाला फिक्स. चला आता म्हातारी करून येणार तुझी झाड फिक्स. आता हसवलची एंट्री. चला. ए म्हातारी कुठे चालली? मला भूक लागली. म्हातारी मी तुला आता खाऊन टाकणार म्हातारी. आता नको खाऊ मी माझ्या लेकीकडे जाते पिझ्झा खाते बर्गर खाते फ्रेंच फ्राईज खाते मोमोज खाते फ्रेंच फ्राईज. ए वसारे तू प्रोटी सोडून सगळं बोलीच आहेस तू. तू प्रोटी बोल. प्रोटी बोल. तू कधी खाते मग तू मला खा. नाही मज्जा येते आपण दुसरं काहीतरी नाटक करूया. हा चालेल दुसरं करूया मज्जा नाही येते. गुरुजी मी काय बोलते मी ना म्हातारी होते जंगलामध्ये जाते मला तिकडे एक मस्त चिकना वाघोबा भेटेल त्याच्यासोबत मी लग्न करते मग माझ्या लेकीच्या घरी जाते आणि तिला सांगते ए लेकी लेकी हा बघ तुझा बाबा. अरे काय हे रे काय मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस काय? हे आहे का नाटक आपला? ए, रस्ता मोडला लावायचा. ऐक 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 ऐक. ए नको फिरू. रस्ता आमचा फुट. ऐक ऐक माझं काय मी तुला नाही बोललो रे. मी तुला नाही बोललो. मी प्रियाला बोललो. तिच्या आईला हिचं काय? ए प्रिया हे तुला नाही बोललो मी त्याला बोललो. हसवल हसवल हसवल. अरे मी तुला नाही बोललो मी ह्याला बोललो. तुला नाही बोलले. तुला नाही बोलले. तुला पडलास तू बसरा. इच्छा आहे जाऊ दे. फालतू पार. आपल्या शाळेत हे नायक आहे. वा 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 तुमच्या पंचशी तूप रोटी खाऊन आम्ही जाडजूड झालो. मस्त बन्नाट आणि वात्रट परफॉर्मन्स. बघूया हसरसे काय म्हणतात प्रसादा. वा वा बऱ्याच दिवसांनी ही सिरीज आली आणि तुम्हा सगळ्यांचं हे मी स्नेहलम मला मुर्दे जाऊ दे जे काय होतं ते मस्त होतं. छान होती कॉन्सेप्ट आणि भयंकर एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. बाकी सगळ्यांना मी या बेरीमध्ये बघितलंय पण प्रिया तुला मी पहिल्यांदाच अशा छोट्या मुलीच्या ह्याच्यात बघतोय. एक दोघा तिघांच्या खिशाला रुमाल आहेत म्हणून ती वाटली लहान मुलं नाही. अरुण तुफान तुफान एनर्जी आणि म्हणजे या वास्तूतला दुसरा कुठलाही नट
ते हेसणं म्हणजे त्याच्यावर पंच नाही काढू शकत. एकमेव तू आहेस. येस 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 वा 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 बहारदार. तुफान एनर्जी नेहमीप्रमाणे. गॉड ब्लेस यू अरुण. थँक्यू. मजा आली मजा आली मजा आली. अरे बटन दबाना झालंय पाम्या. लॅपटॉप येतो सावकाश जरा. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. सर. माने गुड मॉर्निंग म्हणत जा. कॉर्पोरेट आहे की नाही. गुड मॉर्निंग म्हणत जा. गुड मॉर्निंग Good रसिकाजी. गुड मॉर्निंग. हळू हळू हळू. सॉरी सर. धांदल नको. गुड मॉर्निंग. मांडवकर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. ओके 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 गुड मॉर्निंग. माने शिवलकर हा तुमचे पार्टनर बने कुठे आहेत. हा सर ते लहान मुलांच्या प्रोजेक्टची फाईल आलेली ना सर त्याच्या फील्डवर्कसाठी बाहेर गेले सर. ओ बघा बघा बनेनकडे बघा कसं वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करतात. त्यांच्याकडनं मला खूप अपेक्षा आहेत. तशाच अपेक्षा मला तुमच्याकडनं सुद्धा आहेत. शेवटी एका सक्सेसफुल प्रोजेक्टसाठी काय लागतं. सर अप्रोच. एक्झॅक्टली मिस रसिका एक्झॅक्टली तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे. पण तुम्ही जे बरोबर ओळखलेलं आहे ते आम्हाला कधी सादर करून दाखवाल. सर नथिंग. लेट्स मूव फॉरवर्ड. नथिंग. चला कामाला लागा. मिस्टर माने मी तुम्हाला ती परंपरा ब्रदर्सची फाईल पाहायला सांगितली होती बरोबर. ती रेडी आहे. ती जर रेडी असेल तर ती लगेच मांडवकरांना द्या. मांडवकर लगेच रेक्टिफाय करा. काही चुका असतील तर क्लिअर करा आणि माझ्याकडे आणून द्या. ओके. सिओ सर. हा सर देतो सर आम्ही करतो. करावीच लागणार आहे का म्हणून आपण कंपनीत कशासाठी येतो. कामासाठीच तर येतो. एम आय राईट. येस सर येस सर. ऑल्सो या मिस्टर माने ते जे परंपरा ब्रदर्स मी म्हणालो त्यांची आज एक ओपन कॉन्फरन्स आहे. जाणार आहे मी. अमेरिकेला आहे. कसे जाल. अमेरिकेला आहे ती कसे जाल. ती ऑनलाईन आहे. ती अटेंड करा. तुम्ही आणि मिस्टर मांडवकर दोघं बाजूबाजूला बसा. व्यवस्थित त्याचे पॉइंटर्स काढा आणि एक फुल फाईल मला रेडी करून द्या. ओके. काय झालंय काय. दोघांपैकी कोणतरी विसरलं असेल. गुड सेन्स ऑफ ह्युमर. एक मिनिट काय झालंय. तुम्ही असं एकमेकांकडे का बघताय. कराल ना मिस्टर मांडवकर. कराल ना. येस. एक मिनिट तुम्ही असे का वागताय. एकमेकांशी बोलत नाही आहेत का तुम्ही. हो सर त्यांचं भांडण झालंय ना. ओ सांगायचं नव्हतं खरं तर. सॉरी सर. इज इट. कम यार मिस्टर माने. भांडण कसं कधी काय झालंय. जाऊ दे सर. काय झालंय मला सांगा. नाही सर विषय सोडा. नो मला कळायला हवं. आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला हे कळायला हवं कारण कंपनीचं वातावरण हेल्दी ठेवणं माझ्या हातात आहे. बरोबर की नाही. बरोबर आहे काय झालंय ते मला नीट सांगा. सर अवघड जाईल तुम्हाला कसं. सांगा म्हटलं की सांगा. माने जाऊ दे सांगून टाका ते. सांगा. सर तुम्ही काय म्हणला होता सर म्हणजे आपल्याला कोणी जर भारी काम केलं तर त्याला अप्रिशिएट करायचं बाबा कौतुक Absolutely. म्हणला होता का नाही तुम्ही. सर आमचा व्हॉट्सअपचा एक ग्रुप आहे. मी लय भारी चित्र काढलं होतं सर. ग्रुपवरती टाकलं. ह्या किड्यानं सांगतो अप्रिशिएट नाही केलं मला. अगदी लहान मुलांसारखे आहात तुम्ही. माझे सगळे एम्प्लॉईज मला म्हणून फार आवडता तुम्ही. मांडवकर का नाही अप्रिशिएट केलं. आपलं काय ठरलंय. आपला एक सहकारी कामाच्या व्यग्रतेतून काहीतरी वेगळं छंद जोपासण्याचा प्रयत्न करतोय तर आपण त्याला प्रोत्साहन द्यायला हवं. मग तुम्ही का नाही त्यांच्या चित्राला अप्रिशिएट केलं. असं काय चित्र काढलं होतं त्यांनी जे तुम्हाला आवडलंच नाही. ड्यू रिस्पेक्ट सर मी त्यांचा अप्रिशिएट करणार होतो सर. पण ते नाही. मांडवकर Yes. हे असं का बोलताय तुम्ही. चेहराच कॉर्पोरेटचा वाचत नाही म्हटलं कॅरेक्टर तरी. हे तुम्ही जे पकडलेलं कॅरेक्टर आहे ते कॉर्पोरेटचं वाटतंय. नाही सर. मग कॉर्पोरेटचं नेमकं काय आहे. स्क्रिप्ट बोला. ते मला सर बोलायचं मी त्यांना अप्रिशिएट करणार होतो सर पण जाऊ दे सर.
नको सर. नो 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 मला कळायला हवं. मी म्हटलं की नाही आय एम द कॅप्टन ऑफ द शिप. मला कळायला हवं चित्र कशाचं होतं, काय होतं चित्र. तुमचा हाफ न्यूड पिक्चर काढलेला सर. अर्धनग्न, अर्धभोंगळा. माझं चित्र काढलं तुम्ही माने, ते पण बोंगळ बोंगळ. का काढलं तुम्ही माझं चित्र माने? सर तुमची कॉन्फरन्स होती ना त्या दिवशी, हा. 2 तास काय टाइमपास नव्हता, मग माझा हात आपोआप वळत गेलं सर. कशाला मरायला तुमचे हात वळतात? कॉन्फरन्स तुमची नाही आपली होती. त्यात तुम्ही बसला होता. तुम्ही प्रेझेंटेशन कसं प्रेझेंट करावं याचं प्रेझेंटेशन मी देत होतो माने. माने, का काढलं ते चित्र? ते चित्र द्या मला. ते चित्र द्या मला. डिलीट केलं सर. गुड गुड गुड. हा आता फक्त बायकोकडे आहे माझ्या. बायकोकडे का आहे? ती म्हणली पोरांना घाबरवाय बरं पडतं. माझं चित्र बघून तुमची मुलं घाबरतात? लागते ती सवलय. म्हणजे बायको असं दाखवती, म्हणते असं बनायचे, नुगू 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 करते ती. झोप म्हणलं की झोपते ती सर. दूध पेत नाही ती नाही. बायको असं दाखव, भोंगळा बाबा येईल, भोंगळा बाबा, लगेच दूध पिऊन टाकते ती. Shut up! गरज काय आहे? गरज काय आहे अशी चित्र काढायची? आय एम दी मॅनेजिंग डिरेक्टर ऑफ दिस MHJ ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आणि तुम्ही माझं भोंगळ भोंगळ. नका बोलू सारखं ते. तसं तुम्ही चित्र काढता माझं. शिवलकर ते चित्र द्या मला. ते चित्र द्या मला शिवलकर. करू नका. ते चित्र असेल ना तुमच्याकडे सुद्धा ते चित्र मी द्या. लगेच डिलीट केलंय सर. गुड. तुम्ही डिलीट प्रिंट आउट काढून. काय करून? एक प्रिंट आउट काढून प्रिंट आउट का काढली? सांगतो. मी चाळीत राहतो ना सर. मग म्हणून प्रिंट आउट काढायची. ग्राउंड फ्लोअरला राहतो मी. आमच्या घरात घुस येते सर. तुमचं चित्र मी उंबरठ्यावर ठेवलं, घुस याची बंद झाली सर. माझं चित्र बघून घुशी येत नाही. घुशी सोडा सर, कुत्रा पण यायचा घरात. तू ते हे ठेवायचो आम्ही उंबरठ्यावर, पाण्याची बाटली लाल पाणी भरून. ते लाल पाण्याची बाटली. हा लाल पाण्याची. टाकते नाही का? सांगू नका काय टाकतात आणि मग ते लाल होतं हे सांगू नका. तुम्ही काय सांगत होता? ते बाटली ठेवायचो, त्याच्यावर कुत्रा मुतून जायचा. तुमचं चित्र लावल्यापासून सर कुत्रा येतो, चित्राकडे बघतो, परत गल्लीत जातो, 7-8 कुत्र्यांना घेऊन येतो आणि चित्राकडे बघून 7-8 कुत्री पळून जातात सर. काय बघून पळून जातात माहित नाही सर. चित्राचा दरार आहे. बास वलकर बास. तुमच्या किस्स्यासाठी तुम्ही तुमचा कुत्रा सुद्धा बंगाली केलात मध्येच. तुम्ही बॉसचं चित्र उंबऱ्यावर चिंची चेटकीन फटक्या जाईल मी. हे करता तुम्ही बॉस सोबत? हे अशी चित्र काढता तुम्ही बॉसची? युजलेस. बॉसचं अर्धनग्न चित्र काढलेलं आहे आणि भोंगळा. सॉरी आय एम सॉरी मिस रसिकाजी, आय एम सॉरी. तुमच्या समोर हे सगळं नाही बोललं गेलं पाहिजे. आय एम सो सॉरी. नाही तुम्ही सॉरी म्हणू नका सर. मी पण बघितलं तुमचं अर्धनग्न चित्र. म्हणजे ह्यांनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकलं ना मानेंनी, त्यामुळे मला बघावं लागलं. मग मी त्याच्यावर हे जलवावाले स्माइली पण पाठवल्या सर. ते येतात ना आगवाल्या, मला जळून जाऊ दे ते चित्र. शी भगवत पण नाही. मिस रसिकाजी स्माइली आणि तुम्ही जे सांगताय त्याचा अर्थ मॅच होतोय का जरा एकदा बघा. जे मी मगाशी म्हटलं ना अप्रोच, तो इथेच चुकतो तुमचा. फायरवाल्या स्माइलीला जलवावाल्या स्माइली म्हणता तुम्ही. आमच्याकडे तसंच म्हण. नका म्हणू. युजलेस. सॉरी सर. मिस्टर मांडवकर तिथेच पाहिजे सर. कुठे आहे तुमचं रेजिग्नेशन लेटर? सॉरी. खरं तर आय हेट यू, पण टुडे आय डोंट हेट यू. नाही मला ना खरं राग येतोच मला तुमचा, पण आज नाही आलाय. तुम्ही एकमेव असे एम्प्लॉई आहात जे आपल्या बॉसच्या अर्धनग्न चित्रावर हसलेला नाही आहात. गुड. आय अप्रिशिएट युअर डिसिजन. लयशा नाही सरी सर. फोटोचं सोडा ते चित्र बित्र. ह्यानं काय केलं होतं माहिती का? काय केलंय? ह्यानं त्या दिवशी कविता केली होती तुमच्या. लय मी तो उड्या हाणून हसत होतो. येडा बाबू झाला होता. मांडवकर मस्त कविता करतात सर. नाही ती ऍक्च्युअली कविता पूर्ण नाही झाली माझी. खोटं बोलतेस खोटं बोलतेस.
पूर्ण नव्हती झाली सांग की अरे कविता ती काय लिहिलं होतं तू अंगणला काय जोडवलं होतं पृथ्वी सरांचं काय काय आणि कुर्ल्याला काय लिहिलं होतं पृथ्वी सरांचं काय आणि खिडक्याला काय खिडक्याला काय? हजक्या हजक्या हे बोलायचं नव्हतं चुकून बोललो हजक्या बोललात तुम्ही आता चुकून बोललेला आहात ही कविता मांडवकर मला वाटलं होतं तुम्ही जरा बरे आहात पण तुम्ही हेच करता किडा हाना सर शटाप हे करता तुम्ही नाही sir. तुम्ही अशा अशा कविता करता तुम्ही बॉसवर नाही. युजलेस कामं नाही आहेत तुम्हाला काही सर मी तुम्हाला सांगतो ना म्हणजे मी प्रामाणिकपणे बोलतो सर तुमच्या मागे यांचं हेच चालू असतं मी त्यांना नेहमी सांगतो आपण सरांचे एम्प्लॉई आहोत आपण हे- शिवलकर त्यांचं कशाला तुमचं सांगा ना तुम्ही ते डार्ट गेमवर सरांचं चित्र लावलं होतं ते सर तुम्हाला माहितीये आपल्या ऑफिसच्या खाली स्मोकिंग झोन आहे ना तिथे ना डार्ट गेम लावलाय आणि त्या डार्ट ओव्हरवर ना तुमचं चित्र लावलंय सर शिवलकर थोडा वेळ हवाय सर थांबा ओके वेळ हवाय तुम्हाला खाली एक डार्ट बोर्ड आहे त्याच्यावर सुद्धा माझं चित्र आहे त्याला कपडे घातले होते सर मुद्दा तो नाहीये तिथे तुम्ही माझं चित्र लावलंय आणि काय करता बाण मारतात सर हा? चित्रावर तुमच्या हाताला ना बाण लागला ना सर तर 10 पॉइंट सर आणि डोक्याला लागला तर 50 पॉइंट आणि आणि काय नको सर ते नाही बोलता येणार मला सर सॉरी मला कळलं आणि काय मला कळलेलं पाहिजे ड्यू रिस्पेक्ट सर बेंबीला लागा की 100 पॉईंट माझी बेंबी तुम्ही बाहेर 100 पॉइंट्सला लावलेली आहे मी म्हंटल होतं 500 पॉइंट लावूया पण हे ऐकतच नाहीत माझं तोंड बंद ठेवा मुद्दा पॉइंट्सचा नाहीये तुमच्या बॉसची बेंबी बाहेर अशी डार्टवर फिरताना दिसते तुम्हाला आणि तुम्ही त्याच्यावर बाण मार मी सर बिंबिव हाणून हाणून 700 पॉईंट केलं होतं शिवलकर आज रसिकाजींमुळे मला कळलं तुम्ही माझ्या फोटोसोबत काय करता थँक्यू रसिकाजी सर मला बोलू द्या सर आता बोला यांनी काय केलं माहितीये सर काय केलं शिवलकर सर असू दे- सांगा असू दे तुमच्या बद्दलची शिव्यांची अंताक्षरी ह्यांनी काढली आहे सर गुड ओके काय करता तुम्ही माझ्याबद्दल शिवलकर. नाही सर शिव्यांची अंताक्षरी काय आहे शिव्यांची अंताक्षरी सर ते काय असतंय म्हणजे आपण शिवी देतो की नाही त्याच्या मागं नाही तर पुढे तुमचं नाव जोडायचं म्हणजे म्हणजे कसं ए पृथ्वी ढेंग्या मग ग येतोय मग ग आलं का नाही गवर ना पृथ्वी गचकन धावून या काय ढवण्या 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 गचकन धावून या ढवण्या गचपान धावते जीव जड आहे हा, हा. मग न आलं की सर पृथ्वी नागड धुल्ल्या ल ल ल माझ्यावर आला तर पृथ्वी लुल्लू पुल्लू टाऊनिया सेमिनारला हे खेळत असतात सर हे सगळं तुम्ही करत असता सेमिनारला हा, हा. हे सगळं करता तुम्ही म्हणजे तुमचं कामात लक्ष नाहीये तुम्ही इथे फक्त बॉसची टेर खेचायला येता बरोबर काल आपण एक झूम मीटिंग केली मला कोण सांगेल त्या झूम मीटिंगचा विषय काय होता गुड इव्हनिंग ते पहिलं वाक्य होता ते पहिलं वाक्य होता विषय गुड बॉस इतका मरतो राबतो आणि तुम्ही त्याच्याकडे लक्षही देत नाही त्याचं शेवटचं वाक्य काय हे सुद्धा तुमच्या लक्षात नसतं सर सर ड्यू रिस्पेक्ट मी तुमचं सगळं ऐकलं तुम्ही सेवता मला थँक्यू तुम्ही मूर्ख आहात सगळे यू आर फायर्ड मी एकटाच होय अरे सगळे वा 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 जगात कोणत्याही बॉसला असे एम्प्लॉईज न मिळो बघा तुमचा हा अप्रोच हास्यरसिकांना कसा वाटलाय सई फन परफॉर्मन्स होता मला एक गोष्ट खूप आवडली की तुम्ही जरी तुमच्या बॉसबद्दल बोलत असला तरी त्याच्यामध्ये कुठेही असं एक बॅड टेस्टमध्ये काही नाही आलं ते ते मेंटेन करणं खूप डिफिकल्ट होतं पण तुम्ही ते खूप छान मेंटेन केलं मॅन्डी टायमिंग क्रेझी होतं आजचं मला तुझं हे कॅरेक्टर फारच आवडतं मजा आली आणि तुम्ही जेवढ्या रंगाचे कलर्स जेवढ्या रंगाचे कपडे घातले तसेच तुमच्या वेगळ्या छटा या परफॉर्मन्समध्ये घेऊन आलात त्याच्यामुळे मजा आली लवली थँक्यू